close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. Through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. नमस्कार मित्रांनो, मी पाटील पानडी ग्रामीण बोरेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो. तर आज आपण कोपरगाव ते मानेरे म्हणजे आपलं भंडारदरा. तर भंडारदरा म्हणजे भंडारदऱ्यापासून थोड्या अंतर मानेरे म्हणून गाव आहे. तर आपण त्या गावात पॉईंट देण्यासाठी आलतो मित्रांनो. प्रवास खूप लांबचा होता, एकच पॉईंट होता, पण त्या दादांचे आपल्याला खूप फोन झाले. त्याच्यानंतर आपण त्यांच्या रिक्वेस्टनुसार आपण इथं आलो. तुम्ही माझ्या पाठीमागचा एरिया बघू शकता मित्रांनो कसा आहे. म्हणजे अवघड परिस्थिती, कारण अशा ठिकाणी जर पाणी द्यायचं म्हटलं तर खूप जीवाला धगधग 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 होती. कारण शेवटी पाण्याचा प्रश्न येतो मित्रांनो. आमची तेवढीच इच्छा असते की साईबाबाच्या चरणी की पाणी लागो. याच्या आपल्याच्या आधी डोंगर भागात बोर पॉईंट झालेले मित्रांनो, पण त्यांनी अजूनपर्यंत बोर पॉईंट घेतलेला नाही मित्रांनो. कारण त्यांच्या एकट्यासाठी तिथं गाडी येत नाही. म्हणून आपण काय झालं माहिती आहे का, आता त्यासाठी स्टॉप आहे. कारण बऱ्याच मेसेज मला की सर त्या बोर पॉईंटचं काय झालं. तर मित्रांनो, जेव्हा तो बोर होईल तो फेल जाऊ किंवा पाणी लागू त्याला मी दाखवणार आहे. आणि ज्यांनी बोर घेतले मी ती शॉर्ट्स व्हिडिओमध्ये टाकलेले मित्रांनो व्हिडिओ. तर असंच प्रेम तुमचं आपल्यावरती राहू द्या मित्रांनो. आणि तर पूर्ण फिरलो, पण डोंगर एरिया असल्यामुळे बरं हिरवळत आहे बऱ्यापैकी. आणि नदी आहे इथं जवळच, नदी म्हणजे अंतर थोडंच आहे. रंधा फॉल म्हणून इथं आपल्याला रंधा फॉल पूर्ण ड्राय एरिया आहे. भंडारदरा पण इथून जवळ आहे, पण ड्राय एरिया झालेला आहे पूर्ण. कारण आपल्याला तो निसर्ग मला दाखवता नाही यायचं, कारण ड्राय एरिया असल्यामुळं तिथं आपल्याला जाता नाही यायचं आणि ते बघता नाही यायचं. तर चला आपण आता जो पॉईंट फायनल झाला त्याची पूजा करू आणि आपल्या रस्त्याला मार्ग असतो. चल हां, सकाळी ना लवकर आलो तुम्ही, त्यांचा फोन लागला नव्हता मला. कोपरगाव ते मानेरे मित्रांनो खूप लांबचा प्रवास होता.
रस्त्यात घाट लागला भंडारदऱ्याजवळ हा एक गाव आहे. आपण तिथं पाण्याचं पॉईंट देण्यासाठी आलेलो आहे आणि बिकट परिस्थिती इकडं पण. बघू आता काय होतं. पाणी चालू आहे, आपण पॉईंट शोधायला. गाव छान आहे. अजून एक किस्सा तुम्हाला सांगायचा राहिला. रस्त्यात येत्या तर घाटाच्या पुढे निघालो. मला वाटलं पेट्रोल पंप भेटन. मी पाठीमागं पेट्रोल टाकलं नाही आणि आता इथं गावात पोहोचल्यानंतर मला कळलं तर आसपास कुठंच पेट्रोल पंप नाही. रस्त्याने मला भेटलाच नाही पेट्रोल पंप, आसपास पण नाही. खूप चढाई आहे, दम लागला चढता चढता. रात किडकांचा भारी आवाज होते. जंगलात फिरण्याचा फील हाच आहे मित्रांनो. का म्हणता हे का इथून इकडं? बर. हा आवाज कसला आहे? ते रात किडकांचा आहे का? अच्छा, आवाज चोर चोर चालू आहे. हां, त्याचं नाव काय त्या किड्यांचं? भारी आवाज. इथंच बघायचं आहे ना? नाही, पाणी घेतलं ना आता खाली. राहू दे जरा, त्याला कोण खातं? हां हां, बरं बरं, या ठेवून ते. ऊन खूप बेकार आहे मित्रांनो. अशा उन्हात एवढं फिरायचं म्हटल्यावर आता यांचं अख्खं क्षेत्र चेक करून झालं आणि आपल्याला फक्त एका ठिकाणी पॉईंट भेटलेला आहे. तो पॉईंट फायनल करायचा, गाडीला पेट्रोल शोधायचं आणि मग निघायचं. जवळ आता माझ्या मते टाईम 1:30 वाजलेला आहे. सकाळी 6 वाजता निघालेलं आहे घरातून. पोचलेलं आहे व्यवस्थित. पॉईंट आता फायनल झालं. क्षेत्रात पूर्ण फिरलो. ही त्यांची वरती वस्ती इथं राहण्याकरता. आंब्याच्या झाडाला मस्त आंबा. केशर आहे का? हां, केशरचं झाड आहे मस्त. भारी काय राहिलेलं आहे त्याला. झाडं खूप आहे, फक्त थोडी पाण्याची टंचाई. बाकी नदी थोडी जवळच आहे त्यांना. इथून पॉईंट फायनल करतो आणि तुम्हाला दाखवतो लगेच. आपला पॉईंट हे कोपऱ्याला इथं फायनल होणार आहे.
किती क्षेत्र असेल का काही? 7 एकर. आपण कमी फिरलो मग. हां म्हणजे वरती पण आहे तिकडे. अच्छा अच्छा अच्छा. इकडे काय मग भाताचेच पिकं का? तांदूळ कोणता करता? तांदूळ इंद्रायणी. अजून सुहासनी. 100, 150 नंबर, 100 नंबर. अच्छा 100 नंबर 150 नंबर भरपूर प्रकार आहे मग. हां हां. खायला चांगलं कोणता याच्यात? खायला सगळी सांग. आता या सहकारी भाता निघाला PCNची ना बियाणा. आता कोणी कंच आणायचा कोणी कांचा पण तरी पण एक आपण शेतकरी ना. इंद्रायणी चांगला खायला आहे की नाही? हा काळा भात नाही तो नाही आवडला. मी तो नेलता पण नाही आवडला तुम्हाला खायला. वाढा. मित्रांनो रस्त्याने चालता चालता मस्त फ्रेश माळव भेटला मला. आणि हा बघा हा परिसर आहे असा. आजी इथं मस्त बसल्या भाजीपाला घेऊन. आजीकडं इथल्या डोंगर भागातली काकडी आणि गोरणी आणि टमाटे आणि आपल्याला फ्रेश याच्यातले करवंद भेटले. शक्यतो हे डोंगर भागातच आपल्याला खायला भेटतं. मी आता बरेच करवंद खायचा विचार करत होतो. फ्रेश करवंद येत नाही. आता दीदीने करवंद तोडून आणले. आता आणले ना तोडून? पिकले तुमच्याकडे? पिकले करवंद? हा का? आता लावून गुण आणली. हा पण आणली एकटीनेच. हा कुठं वरती जावं लागतं तोडायला? पेट पेटू दिल्या लोकांनी. हा का? हा ते डोंगर पेटून दिले आणि त्याच्यामध्ये झाडाला नसतं नसतं ना आता. लगेच पेटवून देतात. हा पेटून देते ते त्याच्यामध्ये आता. हां खाली भाजीपाला माळव पण केलं वाटतं तिथं. कोणाची शेती? तुमची की नाही ना? काय क्षेत्र आहे खाली शेती? इकडं आहे वर माणसात. हां छान करवंद आहे बरं का आजी पण. मस्त फ्रेश करवंद. या मित्रांनो करवंद खायला. मित्रांनो डोंगर भागात जर असं निसर्ग जर बघायला भेटत असेल ना तर मजा येते. पाणी अजून रंधा फॉल थोडं पुढंच आहे या साईडला, राईट साईडला. इथून बघा ना किती छान पाणी, सुंदर आहे एकदम स्वच्छ पाणी. कुठलंच घाण कचरा वगैरे काही नाही आहे. आपण पॉईंट फायनल केला त्याच्यानंतर आपल्याला रस्त्यात जाता जाता फ्रेश करवंद भेटले आणि हा निसर्ग बघायला भेटला मित्रांनो. पाण्यात आता हे कॅमेरा जस्टिफाय करतो की नाही माहीत नाही मला, पण तिथे मस्त पक्षी मासे खात आहे आणि किती छान सुंदर निसर्ग आहे. हे बघण्यासाठी पावसाळ्यात किती लांबून लांबून लोक येतात आणि मला आत्ता बघायला भेटतं आहे. म्हणजे अजून पावसाळ्यात 2 महिने अवकाश आहे आणि आत्ता हा निसर्ग मला इथं बघायला भेटतो. किती स्वच्छ पाणी ते बघते. पक्षी पाण्यात कसे चालत ते. थोडं लांबून चक्कर मारलं मागाशी मी. इथून गेलो जातानी रस्ता मला समजला नाही. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on
turns to sun